नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज खूप दिवसांनी माझा ब्लॉग येत आहे। तर आज तुम्हाला एका मस्त ठिकाणी घेऊन जाणार आहोत लग्नासाठी। लग्नाला निघालेले आहोत आम्ही सर्वजण। तर तुम्हाला बघचालच पुढे पुढे जाऊन तुम्हाला नक्की कळेल। इथं आई आणि दादा थांबलेले आहेत, आत्या येणार आहे। इथं आम्ही ऑटोची वाट बघत थांबलेले आहोत। तर बघा ही मोठी रोड आहे, इकडे उदगीर रोड आहे आणि तिकडे गावातून यायची रोड आहे। त्यामुळे तुम्हाला मी दाखवत आहे। इथं आत्या आई ऑटोमध्ये बसलेले आहेत, दादा सुद्धा आहेत सोबतीला। हे ह्याच्यानं आणि आम्ही गाडीवर जात आहोत। तर बघू शकता, तुम्हाला पुढे गेल्यानंतर नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या गावाला जात आहोत आणि हे महादेव कोणत्या गावचं आहे ते तुम्हाला नक्की कळेल। कदाचित तुम्ही आमच्या गावाच्या जवळले असाल तर तुम्हाला नक्की कळेल की हे देव कुठलं आहे। तर बघू शकता हे इथं आलेले आहोत। आता नवरीचं आता लग्न होण्याच्या थोडं वेळ पहिल्याची आहे ही गोष्ट, त्यामुळे इथं लग्नालासाठी पाया पडायला आलेले आहेत बघा नवरी नवरदेव। तर आम्ही सुद्धा मध्ये दर्शनाला गेलेले होतो। हे बघा, हे एकदम स्वयंभू महादेव मंदिर आहे। महादेवाचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या आणि आम्ही सुद्धा घेतो। तर आता इथं लग्न लागणार आहे। हे नवरदेवाची आई आणि वडील बसलेले आहेत। मी पाठीमागून घेतलेला आहे, तिकडे नवरदेव आणि नवरी आहेत। हे कोण आहेत म्हणताल तर आमचे म्हणायला तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून सांगत आहे। तर हे आहेत आमचे शेजारी, पण आम्ही त्यांना मामा म्हणतो आणि ते आमच्या आईला अक्का म्हणतात। त्यामुळे खूप जवळचं नातं आहे। बघा, जेवण्यासाठी सुद्धा काय काय होतं जेवणाला लग्नामध्ये तेही बघा। आम्ही सगळेजण खाली घेऊन बसून जेवतो। आम्ही कुठेही जाऊ दे, कितीही कोणतेही जेवण राहू दे, पण भारतीय बैठकच आमची असते। तर बघा खाली जेवण करत आहोत, खूप छान जेवण होतं। कधी कोणतंही जेवण छानच असतं। तर बघा इथं छान नवरदेव नवरी थांबलेले आहेत। आम्ही सगळ्यांनी उभारून फोटो काढून घेतलेले आहेत आणि वापस आम्ही आलेले आहोत आणखी एक वेळेस मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। इकडे आहे गणपती बाप्पाचं मंदिर। तर बघा तिथं वरती गेल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन गणपती बाप्पा किती छान आहेत एकदम। हे बघा असे बसलेले आहेत आणि इथं खूप मान्यता आहे, खूप छान मंदिर आहे। खूप देवानं मागलेलं ते देत आहे असं मंदिर आहे। आणि तिकडल्या बाजूला वडा म्हणून आहे पाणी। तर तिकडे आता चॅनल गेट बसवून टाकलेलं आहे, जास्त जाऊ देत नाही तिकडं। आणि हे बघा इकडे आत्या आणि आई दोघांनी पाया पडल्याच्या नंतर वरी होते, मी खाली आल्यानंतर व्हिडिओ केलेला आहे त्यांचा। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील। इथं सुद्धा एक महादेवच आहेत, तर ह्याचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या आणि जी ही मागणं आहे तुमचं मनातलं मागून घ्या, नक्की पूर्ण होईल। तर बघा हे खूप छान आहे। इथं श्रावण महिन्यामध्ये ना एक माणूस थांबायपुरतं सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही, इतकी गर्दी असते। आज बघा इथं कुणी जास्त नाहीत, लग्न आहे म्हणून आम्ही इथं आलेलो होते। बघा वडाचं झाड किती मोठं आहे, एकदम खूपच मोठा आहे। किती जुना असेल काही माहिती नाही कुणाला। इथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे। लग्नाला आलेले आहोत, मी नक्की सांगेन ते आमचे मामा म्हणजे खूपच कुठं तुम्हाला मी एकच सांगते, रक्ताचंच नातं सर्व काही नसते, आपलं सुद्धा नातं असते कुठंतरी, काहीतरी माणुसकीचं नातं। खूप त्यांनी इतकं जीव लावलेला आहे, त्या जीवासाठीच आम्ही गेलेले आहोत, का तर त्यांनी खूप जीव लावतात, एकदम खूपच जीव। तर बघा इथं आलेले आहोत असं मंदिरामध्ये। आणखी एक वेळा दर्शन घेते वेळेस मंदिर बंद झालेलं होतं। इथं नंदी महाराज बसलेले आहेत आणि इथं आहेत बघा महादेव। आता तुम्हाला मी मधून चॅनल गेटच्या मधून दाखवता, पहिलं आम्ही दर्शन घेतलं तेव्हा सुरूला दिसलेलं आहे तुम्हाला। इथं आई मग नंदी महाराजांच्या कानात सांगून घेत आहे आई आणि आत्या। तर बघा ही आहे आमच्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर करटखेड म्हणून गाव आहे, तिथलं हे महादेव मंदिर आहे। तुम्हाला मी सांगते म्हणले होते म्हणून सांगत आहे। हे आता आम्ही आमच्या गावाकडे निघते वेळेसचा आहे हा व्हिडिओ। ऊन खूप झालं होतं, फेब्रुवारी महिना आहे तो, इतकं ऊन आहे बघा। आम्हाला 2-2:30 वाजले होते तिथून यायला निघायला, तेव्हा फोटो काढलेले थोडेसे क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे मी। खूप छान नवरदेव नवरींना तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा। खूप छान झालेलं आहे लग्न, एकदम मस्त। तर बघा हे नवरदेवांची आई आहेत, सगळेजण थांबलेले आहेत इथं। मी छोटे छोटे क्लिप लावलेले आहेत, नक्की बघून घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। आम्ही सुद्धा 2006ला महादेवाचं दर्शन घेतलं होतं, ते आज मिळालेलं आहे आम्हाला सुद्धा। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि महादेवांसाठी एक लाईक तर नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।